सद्गुरू बळूंमा यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त हा गेली 6 दिवसापासून चालत असलेला नाम यज्ञ सोहळा, अन्नदान यज्ञाचा सोहळा, ज्ञान यज्ञाचा सोहळा यातील आज हा 6वा दिवस आहे। आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त आम्हा सर्व कारभारी मंडळींना या ठिकाणी, विश्वस्त मंडळींना या ठिकाणी आमंत्रित केलं। तेव्हा गेल्या वर्षी माझ्या डोळ्यातून अश्रू आलं। त्याचं कारण हे होतं, तेव्हा सर्व विश्वस्त मंडळी खाली बसली होती, कारण प्रशासन लागलं होतं आपल्या देवस्थानवरती। आज त्या अश्रूची किंमत मामांनी केली आणि मामांनी प्रशासन हटवलं आणि पुन्हा भाविकांच्या ताब्यात मामांनी आपला हा देवस्थानचा कारभार दिला। तेव्हा आज आनंद वाटतो। सर्व विश्वस्त मंडळी आपले मतभेद दूर करून एकत्र येऊन या ठिकाणी आज व्यासपीठावरती, तेव्हा कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे। तेव्हा मामांनी आता आपल्यावरती विश्वास दिलेला आहे। आता आपण विश्वासाला सर्वांनी पात्र ठरायचंय। आता कुणीही आपल्या मनामध्ये मतभेद आणायचा नाही, दुरावा करायचा नाही। सर्वांनी मिळून मामाचं हे कार्य कसं पुढे नेता येईल, आपल्या हातून कसं या भगवंताचं सत्कार्य घडल, यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहू, सेवा करू। तेव्हा या ठिकाणी जी श्रीकृष्ण आणि सवंगड्याची जी आम्हा कारभारी मंडळींना जी उपमा दिली, खरंच ती आम्हाला लाजवेल अशी उपमा ठरली, कारण एवढी मोठी आम्ही नाहीये। तेव्हा मामांनी आम्हाला जवळ केलं, मामाचा सेवक व्हायला मिळालं, कारभारी व्हायला मिळालं। कारण आम्ही जर मामाच्या दारात नसतो तर गावाकडे आम्हाला डोजं वळायला ठेवलं नसतं, कारण तुम्ही पात्रता नाही, लायकी नाही आमचे, परंतु बळून मांडणी सेवक म्हणून जवळ केलं।